पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरात वृद्धेश्वर चौकाजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नगरहून बीडकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका थेट संरक्षण कठड्यावर जाऊन धडकली। या धडकेत रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले असून आत प्रवास करणारे 2 लहान मुले गंभीर जखमी झालेत। या अपघातात मांडवा तालुका पाथर्डी येथील सनी रोहिदास शिंदे वय वर्ष 12 व साहिल रोहिदास शिंदे वय वर्ष 14 ही दोन्ही मुले गंभीर जखमी झाली असून रुग्णवाहिकेचा चालक देखील जखमी झालाय। अपघातानंतर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त केला जातोय। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमी मुलांना जवळील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तेथे डॉक्टर महेश बारगजे यांनी तातडीने उपचार सुरू केले। नातेवाईक करंजी तसेच मांडवा येथून तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले। दरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलांचे नातेवाईक फकीरा क्षेत्रे व बापू आरोळे यांनी केली आहे। तसेच रुग्णवाहिकेला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे का हा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। अपघाताच्या पार्श्वभूमीवर निरामय हॉस्पिटल परिसरात विशेषतः पोस्ट ऑफिस जवळ तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी तिसगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। यामध्ये अण्णासाहेब वांढेकर, गोरक्ष वांढेकर, आशिष जराड, बिस्मिल्ला इनामदार यांसह अनेक ग्रामस्थांनी आवाज उठवलाय। या ठिकाणी न टाकल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे त्यावेळी तेथील रहिवाशांनी सांगितलंय। घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे अमोल बुचकुल, किरण आवारे आणि मधुकर कोकाटे हे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। त्यांनी जखमींना मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे। मी वांडेकर अण्णासाहेब शिवराम, मी पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघ संचालक आहे। आम्ही गेले 2 महिन्यापासून इथं या नगर हायवे जो आहे हा 61चा याच्यावर या दोन्ही बाजूला 2 उपनगरं स्थापन झाली आणि या उपनगराकडून रोडवर येणारी अगदी छोट्या छोट्या गाड्या आणि 4 चाकी 2 चाकी भरपूर असतात। पण वरून त्या खंडोबापासून इतकी स्पीडने वाहनं येतात की इथं आल्यानंतर त्याची बाजूने आत लोक येतात। नक्कीच अपघात झाल्याशिवाय राहत नाही। मागच्या आठवड्यात आमच्या सोनवणे मॅडमचा ॲक्सिडेंट झाला। आमचे वांडेकर सर अगदी उभा असताना समोर इतकी वेगात गाडी आली की त्यांना टच करून ती गेली, ती थोडक्यात वाचवलेली। आणि आता तर आपण पाहतो की समोर आपल्या इथं ॲम्ब्युलन्स धडकलेली डिवायडरला। आम्ही गेले 2 महिन्यापासून प्रयत्न करतो। अक्षयदादाला त्यांनाही फोन केला, मोनिकाताई आमदार मोनिकाताईंनाही सांगितलं। त्यांनी हायवेचे इंजिनियर देशमुख या देशमुख साहेबाला फोन करून सांगितलं। देशमुख साहेब इथं आले, माझे त्यांनी गाडी घेतली, पण त्यांच्याकडे ते म्हणजे आमच्याकडे निधीच उपलब्ध नाही। म्हणजे शासन एवढा मोठा वेगवेगळ्या टोल वसूल करते आणि यांच्याकडे मात्र निधी नाही हायवेच्या इंजिनियरकडं। ते लाज वाटते आपल्याला या सरकारची आणि या हायवेच्या इंजिनियरची। एवढ्याले भरघोस पेमेंट घेतात हे, पण या म्हणतात आमच्याकडे निधी नाही। आज मी एक 10 मिनिटापूर्वी देशमुख साहेबाला फोन केला, आमच्याकडे सर सांगितले, दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला सांगितले, त्याने ते काय केलं नाही। मडीच्या यात्रेच्या वेळेस सांगितलं, त्यावेळेस त्यांनी केलं नाही। म्हणजे जनता इथली वाऱ्यावर सुटलेली अक्षरशः। म्हणजे लोकांना ह्या देणार नाही जनतेचं, यांना फक्त यांच्या पगारापुरतं यांना पडलेलं आहे। जर त्यांनी 8 दिवसात हे डिवायडर बसवले नाही तर आम्ही दोन्ही या उपनगरातले लोक आम्ही कोणत्या प्रकारची नोटीस न देता रस्त्यावर रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही। एवढी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हे नियोजन करावं। मी गोरक्षनाथ रघुनाथ वांडेकर, रिटायर्ड शिक्षक, इथं राहायला माधवनगरमध्ये आहे। या ठिकाणी आम्ही 2-3 महिन्यापासून सारखी या स्पीड ब्रेकरची मागणी करतो। इथं शासकीय कार्यालयसुद्धा आहे, पोस्ट ऑफिसचं कार्यालय आहे। या ठिकाणी मागणी करूनही स्पीड ब्रेकरला अजूनही त्यांनी टाकले नाही। नेहमी या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामधून मी स्वतः वाचवलेलं आहे, आमच्या सोनवणे सरांच्या मंडळीसुद्धा वाचवलेल्या आहेत। प्रत्येक दिवशी इथं काही ना काही घटना घडते आणि आज आत्ता नेमकं एक ॲम्ब्युलन्स नगरहून येत असताना ती या ठिकाणी डिवायडर ठोकलेली आहे आणि ते आपण या ठिकाणी चित्रीकरणामध्ये पाहू शकताय। वारंवार सांगूनसुद्धा अधिकारी लोक, इंजिनियर जे असतील कोण असेल त्या डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी टाळटाळ करतायत आणि स्पीड ब्रेकर टाकत नाहीत। नको त्या ठिकाणी मात्र या रोडला करंजीच्या सुद्धा किती स्पीड ब्रेकर टाकलेत, निवडुंगेला टाकलेत, पाथर्डीला सुद्धा ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले, परंतु आमच्या मागणीला काही यशच नाही। परंतु जर आता त्याच्यानंतर जर त्यांनी स्पीड ब्रेकर या 4-8 दिवसात टाकले नाही तर आम्ही या दोन्ही उपनगरामधले लोक उपोषणाला बसणार आहेत। वास्तविक पाहता ही ॲम्ब्युलन्स त्या ड्रायव्हर एवढा पेलेला आहे, पेलेल्यामुळे तो ॲक्सिडेंट झालेला आहे।
जर स्पीड ब्रेकर असतं ॲक्सिडेंट झालं नसते. आणि त्याच्या समोर जे चालणारे जो एक 4, 5, 7 मोटरसायकली होत्या, त्या मोटरसायकलचे जीव धरून वाचले ते आणि बाजूला सरकले म्हणून ते वाचलेले आहेत आणि शेवटी ॲम्ब्युलन्स इथं धडकलेले आहे. अशा प्रकारचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर वारंवार मागणी करूनही सुद्धा स्पीड ब्रेकरची मागणी होत नाही. तर आमची अशी विनंती आहे की स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी लवकरात लवकर टाकण्यात यावे अशी मी विनंती करतो. मी महेश बारगजे, डॉक्टर महेश बारगजे, संचालक निरामय हॉस्पिटल. आपल्या हॉस्पिटलच्या समोर एक ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला. ती ॲम्ब्युलन्स डिवायडरवर चढली आणि त्यात 2 लहान मुले असून तो ड्रायव्हर अतिशय जास्त अल्कोहोल कंझ्युम केलेला आहे. त्यामुळे त्यांनी ती डिवायडरवर गाडी घातली. ती 2 लहान मुलं काचेतनं बाहेर आली, परंतु त्यांना जास्त सिरियस इजा झालेली नाही. त्यामुळे घाबरण्यासारखे काही कारण नाही. परंतु ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर अतिशय जास्त अल्कोहोल कंझ्युम केलेला आहे. त्याला बोलता देखील येत नाही आणि तो पूर्ण डिसओरिएंटेड आहे. त्यावर कार्यवाही व्हावी असे मला वाटते.